जिल्ह्यामध्ये 6 मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून स्थानिक शहर पोलिसांना यामध्ये यश आले. एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्याकामी रवाना होऊन कळंब येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे कळंब हद्दीत एक इसम चोरीच्या मोटरसायकली विकत आहे. प्राप्त माहितीवरून तात्काळ नमूद इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीच्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याच्या अन्य एका साथीदाराने चोरून आणलेल्या मोटरसायकल कळंब MIDCच्या परिसरात निर्जन ठिकाणी लपवून ठेवला असल्याचे सांगितले. तात्काळ नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला असता एकूण 6 मोटरसायकली मिळून आल्या. धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता नमूद मोटरसायकल या पोस्ट कळंब, तुळजापूर, परांडा, शिरढोण आदी हद्दीतून चोरीस गेल्या असल्याचे दिसून आले. नमूद इसमास 2,40,000 रुपये किमतीच्या एकूण 6 मोटरसायकली ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव तुळजापूर येथे हजर करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव फारुक तांबोळी, वय 45, राहणार कळंब, जिल्हा धाराशिव असे असून त्याच्याकडून एकूण 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शौकत पठाण, प्रकाश अवताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या पथकाने पार पाडली.